Hi. In our today's lecture, our discussing point is Kepler's law. मग केपलरचा लॉ आणि या केपलरचा उल्लेख आपण इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट मध्ये पाहिला होता की यानं प्लॅनेटरी मोशनच्या रिगार्डिंग द लॉज दिले होते. पण यांचं मोशन असं का बरं हे होते याच्याबद्दल त्याच्याजवळ एक्सप्लेनेशन नव्हतं. आपण हे पाहिलेलं आहे. सो आणि मग की जे काही आहे आपल्याला प्लॅनेटच्या पोझिशन्स ते कशी राहतात, किती दूर राहतात त्याच्याबद्दल लहानपणापासून कुतूहल आहे. आणि मग याच रिगार्डिंग सगळ्या सायंटिस्टनी पण काम केलेलं आहे. मग त्याच्यानुसार त्यांनी मग की त्यासाठी जे काही साहित्य लागतात तसे बनवले आणि मग त्यांचं ऑब्झर्वेशन सुरू आणि त्याच्यामधून मग त्यांच्या ऑब्झर्वेशननुसार आपल्याला अद्यावत माहिती मिळत गेली आणि मग त्याच्यामध्ये खूप सारे इम्प्रूव्हमेंट झाल्या. आता आपण बघू प्लॅनेटरी मोशन हॅड बीन ऑब्झर्व्ड बाय ॲस्ट्रॉनॉमर्स. की प्लॅनेटचं जे मोशन्स आहे याचं ऑब्झर्वेशन ॲस्ट्रॉनॉमर्स करतच आहे सिन्स एन्शियंट टाइम्स. आणि मग खूप पुरातन काळापासून त्यांचं ऑब्झर्वेशन सुरू आहे की या प्लॅनेटचं मोशन कसं आहे, कशी फिरतात, काय फिरतात, वेदर इट इज इन अ सर्क्युलर मॅनर ऑर इलिप्टिकल मॅनर. तर ते मग ऑब्झर्वेशन्स आणि बिफोर गॅलिलिओ all observation of the planet's positions were made with the naked eyes. गॅलिलिओनं जिथपर्यंत हे बनवलं नव्हतं की पाहण्यासाठीचं टेलिस्कोप, ओके, तिथपर्यंत काय होते तर बरेच जे ॲस्ट्रॉनॉमर्स आहे, ऑब्झर्वर आहे, रिसर्चर्स आहे ते काय करत होते आपल्या नेकेड आईजनं म्हणजे फक्त साध्या डोळ्यांनी ते या घटनाक्रमांचं ऑब्झर्वेशन करत होते. पण हा जो गॅलिलिओ आहे ज्याने टेलिस्कोप बनवला होता त्याच्यापूर्वी सुद्धा काय केलं होतं इन 1608 स्पेक्टॅकल्स मेकर चष्मे बनवणारा अँड रिसर्चर हॅन्स लिफर्शे discovered that seeing through two lenses. आणि मग हा स्पेक्टॅकल मेकर्स होता आणि रिसर्चर्स होता. कोण तर लिफर्शे, हॅन्स लिफर्शे. ओके, आणि हे आपल्या 9वीच्या बुकात आहे टेलिस्कोप चॅप्टर मध्ये, तो बघून घ्या. तर त्यांनी 2 लेन्सेस अशी थोड्या अंतरावर ठेवली आणि त्याच्यामधून जर ऑब्झर्वेशन केलं तर त्याला लक्षात आलं की तो ऑब्जेक्ट आपल्याला जवळ आल्यासारखं दिसते आणि त्याचं आपण चांगलं ऑब्झर्वेशन करू शकतो. हे हॅन्स लिफर्शेन केलं होतं आणि मग गॅलिलिओनं टेलिस्कोप बनवला होता. सो इन 1608 स्पेक्टॅकल मेकर्स अँड रिसर्चर हॅन्स लिफर्शे डिस्कवर्ड दॅट सीइंग थ्रू 2 lenses, 2 लेन्सेस मधनं केप्ट वन बिहाइंड द अदर, एकमेकाच्या मागे ठेवलेले 2 लेन्सेस मधनं जर आपण पाहिलं तर सीम्स टू ब्रिंग ऑब्जेक्ट क्लोजर टू अस. आणि मग तो ऑब्जेक्ट आपल्याकडे जवळ आल्यासारखा दिसेल. ही डज मेड द फर्स्ट टेलिस्कोप. ऍक्च्युली यांनी पहिला टेलिस्कोप बनवलेला आहे कोणी, हॅन्स लिफर्शे. ओके, गॅलिलिओ मेड अ टेलिस्कोप इन 1609 आणि मग तिथून 1 वर्षानंतर गॅलिलिओनं बनवला होता and use it for space observation. आणि मग त्यांनी स्पेशली बनवला आणि मग त्याचा उपयोग त्यांनी काय केला स्पेस ऑब्झर्वेशनसाठी केला. तर हा आपला गॅलिलिओचा. ओके, तर गॅलिलिओच्या पूर्वी सगळे तर आपल्या डोळ्यांनी पाहत होते फक्त ऑब्झर्वेशन आणि मग जेव्हा टेलिस्कोप बनला मग त्याच्यावरनं स्पेसचं ऑब्झर्वेशन सुरू झालं आणि मग जास्तीत जास्त माहिती आपल्याला मिळायला लागली. By the 16th century, a lot of data were available about the planetary position and the motion. आणि मग 16व्या शतकापर्यंत खूप सारा डाटा त्याच्याजवळ अवेलेबल झाला. तर कशाचा, प्लॅनेटच्या पोझिशन कुठे आहे, त्याचं मोशन कसं आहे, या सगळ्याबद्दल डाटा रेडी झाला बाय द 16th century. ओके, आणि मग ह्या डाटाच्या मदतीनं जॉन केपलर स्टडीड दिस डाटा. आणि मग नावाबरोबर लक्षात ठेवायचे, नुसतं केपलर नाही तर त्याचं फर्स्ट नेम सुद्धा जॉन केपलर आणि मग स्पेलिंग पण चांगले लक्षात ठेवायचे. सो
जो डाटा जमा झाला होता तो डाटाचा पूर्ण जॉन्स केपलरने अभ्यास केला. He noticed that motion of a planet follows certain rules or certain laws. मग याला असं लक्षात आलं की जे काही प्लॅनेटचं मोशन आहे ते मोशन एका पर्टिक्युलर लॉज नुसार होते और दे आर फॉलोइंग द सर्टन लॉज असं त्याच्या लक्षात आलं. सो ही नोटीस दॅट मोशन ऑफ अ प्लॅनेट्स फॉलो अ सर्टन लॉज. ही स्टेटेड 3 लॉज आणि म्हणून मग त्याच्यानुसार याने 3 लॉज स्टेट केलेले आहेत, सांगितलेले आहेत. आणि ते काय डिस्क्राइब करतात? डिस्क्राइबिंग प्लॅनेटरी मोशन, की प्लॅनेटचं मोशन कसं आहे हे डिस्क्राइब करणारे 3 लॉज जॉन्स केपलरने दिलेले आहेत. ओके, these are known as Kepler's laws which are given below and that is the discussing point of our next lecture. केपलरचे 3 लॉ आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. पण ते त्यांनी दिलेले आहे आणि त्याच्यापूर्वी जो आहे डू यू नो आहे की इलिप्स कसा असते आणि मग इलिप्सला किती फोकल पॉइंट असतात, फोकाय असतात, तर ते आपण बघू आणि मग नंतर पुढच्या लेक्चर मध्ये त्याचे 3 लॉज बघू. तर अँड इलिप्स इज द कर्व. हा इलिप्स काय आहे? तो कर्व आहे ऑब्टेन when a cone is cut by an inclined plane. तर सर्वात पहिले कोन घ्यायचा. ओके, आणि या कोनला इन्क्लाइन म्हणजे तिरप्या प्लेन मध्ये याला कट करायचं आणि मग त्याच्यापासून जे मिळेल दॅट इज इलिप्स. and ellipse is the curve. It is the curve obtained when the cone is cut in an inclined plane. inclined plane मध्ये जर कोनला कट केलं तर मग हा सुद्धा कर्वच असेल आणि त्याला आपण काय म्हणायचं? इलिप्स. दॅट इज कॉल्ड ॲज इलिप्स. तर याला सर्वात महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा, इट हॅज 2 फोकल पॉइंट्स. देयर आर 2 फोकाय. It has 2 focal points. Okay, focal points आता इथे फक्त बस तेवढे पॉइंट म्हणून लक्षात ठेवायचे आणि जेव्हा मग आपण लेन्सेस मध्ये तर तेव्हा मग ते फोकल पॉइंट्स इलॅबोरेट होतील. ओके, आणि मग आता आपण या फिगर मध्ये बघा की हा इलिप्सचा शेप आहे. ओके, मग इलिप्सला 2 फोकल पॉइंट दिलेले आहेत. सो इट इज F1 and F2. ओके, आणि मग त्या इलिप्सवर आपले 3 पॉइंट्स आहेत. दॅट इज A, B, C. ओके, आणि मग यांनी काय म्हटलेलं आहे की फोकायपासून 2 पॉइंटच्या अंतरची सम. ओके, सो आता आपला फोकायपासूनचं BF1 आणि AF1 किंवा सॉरी एकाच पॉइंट पासून 2 फोकायचं अंतर, व्हेरी सॉरी हा, AF1 प्लस AF2 म्हणजे या 2 पॉइंट्स एकाच पॉइंटशी 2 फोकायपासूनच्या अंतराची सम ही दुसऱ्या पॉइंटच्या फोकायपासूनच्या अंतराच्या सम एवढीच असते असं त्याने सांगितलेलं आहे. दॅट मीन्स इट इज AF1 प्लस AF2 म्हणजे A पासूनचं दोन्ही फोकायचं अंतर, पहिल्याचं AF1 आणि दुसऱ्याचं AF2, तर यांची सम मीन्स AF1 प्लस AF2 दॅट इज इक्वल टू B पॉइंटच्या आता BF1 प्लस BF2 दॅट इज इक्वल टू CF1 प्लस CF2. आणि हे इलिप्सच्या बाबतीत लक्षात ठेवायचं की जेणेकरून मग हे जे लॉज जेव्हा डिस्क्राईब केल्या जाईल केपलर शेप तर तेव्हा आपल्याला लक्षात घ्यायचं इलिप्टिकल शेप आहे के प्लॅनेटचा इलिप्टिकल शेप आहे. आणि मग ते कोनला कट करून अशा प्रकारच्या याच्यात आलेला आणि तो शेप तर त्याला 2 फोकल पॉइंट्स असतात आणि मग या 2 फोकल पॉइंट्सचं जे काही आहे एका पॉइंटचं डिस्टन्स दोन्ही फोकल पॉइंट्सच्या बेरजेच्या बरोबर दुसऱ्या पॉइंटचं डिस्टन्स दोन्ही फोकल पॉइंटच्या बेरजे एवढं येते. तर बघा द सम ऑफ द डिस्टन्सेस ऑफ द 2 फोकल पॉइंट्स focal points from every point on the curve is constant. मग जर समजा कोणताही पॉइंट असो कर्वचा तर त्या पॉइंट पासून दोन्ही फोकल पॉइंट्स जे अंतर आहे याची सम ही काय असते? कॉन्स्टंट असते. तर F1 and F2 are 2 focal points of the ellipse
shown in the figure 1.3. If A, B and C, these are 3 points on the ellipse, and then आणि मग मी सांगितलेलं आहे A पॉईंटचं दोन्ही फोकायचं अंतर AF1 आणि यांची सम AF1 प्लस AF2 इज इक्वल टू दुसरा पॉईंट B BF1 प्लस BF2 सम त्यांच्या अंतराची इज इक्वल टू CF1 प्लस CF2 एवढी असते. आणि हे लक्षात ठेवायचं, पहिले इलिप्स कसा ऑब्टेन करते ते व्हायचं. तर इलिप्स काय आहे, एक कर्व आहे आणि ते ऑब्टेन कधी होते तर कोनला जर इन्क्लाइन प्लेनमध्ये कट केलं तर मग या इलिप्सला दोन फोकल पॉईंट्स असतात आणि मग आपण इथं फिगरमध्ये F1 आणि F2 दाखवलेलं आहे. आणि मग इलिप्सवरचे आपण 3 पॉईंट घेतले A, B, C. Aचं दोन्ही फोकल पॉईंट पासूनच्या डिस्टन्सची सम ही Bच्या दोन्ही फोकल पॉईंटच्या डिस्टन्सच्या सम एवढीच. आणि C म्हणजे C कॉन्स्टंट असते. हे आपल्याला याच्यावरून एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि मग हे आपल्याला केपलरचे लॉ डिस्क्राईब करताना आणि मग त्याचे फर्दर डिराईव्ह करताना मग आपल्याला हे कामी येतात असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो this is all over from the today's lecture. I will stop here. In our next lecture, we will cover Kepler's first, second and third law. So till then, bye.